Janwahi News Channel. दाखवायला पाहिजे रे मोबाईल खाली भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम जय 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 भीम जय 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 भीम जय 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 भीम. तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पित्याला सन्माननीय आमदार डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड साहेब उपहार अर्पण करण्यात गेलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज की 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 छत्रपती शिवाजी तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. आमच्या संविधानाचा जय हो. आमच्या संविधानाचा जय हो.
तुम संघर्ष करो. 100% सत्य आहे ना. ज्या प्रकाराने इथल्या इन्स्टिट्यूशन्स वीक केल्या जात आहेत, इथल्या संस्थेची हानी केली जाते, ते लक्षात आल्यानंतर जसं निवडणूक आयोगाला संविधानामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे, ती निवडणूक आयोग ह्यालाच कुठले तरी विकलांग करण्याचा प्रयत्न झालेला आहे. सगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, सगळ्या ज्या एजन्सीज आहेत, त्याचा वापर सत्ताधारी संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन करतायत. म्हणजेच संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न होत आहे. ज्या पद्धतीने वोट चोरी झाली आहे, ज्या पद्धतीने SIR लागू झाली आहे, ठाण्यामध्ये कोण कोणाची सही मारतंय कळत नाही, पण मतं मात्र गहाळ होत आहेत. तिथे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सांगतात की तुमचा फॉर्म तर तुम्ही सही करून दिलाय. अरे तो म्हणतो माझ्या घरीच आले नाही कोणी सही घ्यायला, किंवा मी सही केलेलं नाही, माझी घर तपासणी झाली नाही, मतं काढून टाकली. याला काय म्हणायचं? आणि असे अनेक उदाहरणं मी देतो. आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांच्या जे संविधान प्रेमी आहेत, त्यांच्या फिट बसलंय की तुम्ही संविधानालाच हात घालताय. आता यांची सनद रद्द केली होती असेम सरोदनची. काय कारण होतं सनद रद्द करायची? यांनी काय गुन्हा केला होता? कुठल्या संविधानाविरुद्ध भूमिका घेतली होती? एका वकिलाची सनद रद्द करणं हे किती मोठं आहे. त्यामुळे संविधानाच्या मूळ गाभ्यालाच यांना हात घालायचा आहे, इथला द्वेष पसरवायचा आहे, इथे सूड घ्यायचा आहे. आणि ह्यांना शेवटी इथली जी व्यवस्था आहे, जी धर्म आधारित आहे, इथला जो सर्व धर्मनिरपेक्ष भारत आहे, तो बाजूला काढून ह्यांना ह्यांच्या मताचा भारत निर्माण करायचा. सर, धर्मनिरपेक्ष असं म्हटलं जात आहे, संविधान मध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे धर्मनिरपेक्ष भारत. मात्र आता भाजपकडून असं म्हटलं जात आहे की हिंदूंचाच महापौर बसेल. आणि असं आहे की त्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्यावं. ते म्हणतच आलेत. त्यांना हा जाती धर्मामध्ये, भाषेमध्ये सगळीकडे द्वेष पसरून मतं कशी घेता येतील, मते कशी लुटता येतील, एवढाच ते विचार करतात. बाकी ते विचारच करत नाही. दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान सुरुवात केलेली असं एकनाथ शिंदे म्हणतात. राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी सुरुवात केली नाही, नशीब असं म्हणत नाहीत की संविधान पण त्यांनीच लागू केलं. कारण का भारताला स्वातंत्र्य 2014 साली मिळालं. 1947 साली गांधी नेहरूंनी दिलेलं स्वातंत्र्य नव्हतंच. मात्र प्रवीण दरेकर म्हणतात की राहुल गांधी यांच्या पावलावरती पाऊल टाकून विरोधक पुढे जात आहेत, वाटचाल करत आहेत. निवडणूक आयोगाकडे फेऱ्या मारण्यापेक्षा मतदारांकडे फेऱ्या मारा असं त्यांचं म्हणणं आहे. वाटतं एकंदरीत निवडणूक आयोगाकडे अनेक वेळा तुम्ही सत्याचा मोर्चा काढला. अहो साधं आहे. पक्षफुटीनंतर निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वागलं, किंवा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निवडीची प्रक्रिया कशी असावी, निवडणूक आयोगाचा अध्यक्ष कोण असावा, तो नियुक्त करताना सरन्यायाधीश त्या समितीत असावे, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असताना लोकसभेमध्ये तो निर्णय घेऊन तो सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना त्या कमिटीतनं बाहेर काढलं आणि त्याच्यात अजून एक मंत्री घ्यायला लावला. म्हणजे सत्ताधारी पक्षाची वरचष्मा राहील त्या समितीवर आणि त्यातनं येणारा आयुक्त हा आपला ऐकणारा असेल असा त्यांचा प्रयत्न होता. त्याच्यातनं राजीव यांची नियुक्ती झाली आणि महाराष्ट्रातल्या पक्षफुटीनंतर राजीव यांची भूमिका संशयास्पदच होती. 10th शेड्यूल हा पक्षांतरबंदी कायदा इतका मजबूत असताना पक्षफुटीला मान्यता मिळतेच कशी? गवळींकडे अपेक्षा होती सर्वांची. आता ते सोडून द्या. आता अपेक्षा भंगाचं दुःख हे अख्ख्या भारताला आहे, त्याच्यावरती बोलण्यात काय अर्थ आहे? तर आता नवीन सरन्यायाधीश आलेले आहेत सूर्यकांत यांच्याकडून हे जास्त हे त्या असेल की